उन्हाळा स्पेशल आपण काकडीचा शेक बनवतो आहोत. त्यासाठी मी हे अर्धा लिटर दही घेतलेलं आहे. ते असं चमच्याने आपण गाळून घेऊया. याच्यासाठी मिक्सरचा किंवा ब्लेंडरचा वापर करू नये, कारण त्याला क्रीमी टेक्स्चर येत नाही, एकदम पातळ होतं. ते हे असं आपण गाळून घ्यायचं. आता हे पूर्ण होऊन अर्धा लिटर पूर्ण करते. आता हे आपलं दही गाळून झालेलं आहे. हे बघा किती क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. याच्यात आपण 1 कप बर्फाचे खडे घालून घेऊया. या बर्फाचे क्यूब्स घातलेले आहेत मी. आणि जेवढं आपण दही घेतलं होतं तेवढंच आपण पाणी घेऊया. आणि ह्याच्यापासून हे आता बघा किती क्रीमी टेक्स्चर, छान टेक्स्चर आलेलं आहे. आता शेकसाठी लागणारी ही एक काकडी आणि सफरचंद असं मी घेतलेलं आहे. आणि काकडी नेहमी चव घ्यावी, कारण एखाद्या वेळेस काकडी कडू पण असू शकते. हे अशी आपण सबंध सोलून घेऊया. आता हे आपण सफरचंद सोलून घेऊया. सफरचंदामुळे त्याला टेस्ट फार छान येते. आणि त्याशिवाय आपण त्यात पुदिना पण घालणार आहोत. आता हे असं सोलून घेऊया. प्लेट मी स्वच्छ करून घेतलेली आहे. आता आपण ही काकडी याचे तुकडे करूया, कारण आपल्याला ही मिक्सरमध्ये घालायची आहे. एक सबंध काकडी मी घेतलेली आहे. आता मी बाजूला ठेवते. आता ह्याच्यात 1 मूठ पुदिना घेतलेला आहे. आणि हे सफरचंद जे घेतलंय ते सोलून ते पण मी कापून घेते. त्याचा मधला भाग घेऊ नये. आता असे मध्ये मध्ये छोटे छोटे तुकडे करून घेऊया. आता हे मिक्सरमध्ये वाटून घेते. सफरचंद घातलेलं आहे. पुदिना घालून घेते आहे. आणि काकडी पण घालून घेते आहे. आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेते. आता मी हा काकडीचा जो ज्यूस काढलाय तो सगळा घालून घेते. या जे ताक आहे ते घालून घ्यायचं.
याच्यात मिरी एक छोटा चमचा आणि मीठ एक छोटा चमचा. हे आपण तिखट आणि मीठ आपल्या आवडीप्रमाणे घालावं. हे असं ढवळून घ्यायचं. आता आपला हा शेक तयार झालेला आहे. आपण थंडगार असा करून प्यावा. मी आता तुम्हाला जरा प्लेटिंग करून दाखवते. आता हा आपला काकडी शेक तयार झालेला आहे. असं बाटलीत भरून थंड करायला फ्रीजमध्ये ठेवा आणि थंड झाल्यावर ग्लासात काढून घ्या. झुंबीज किचनमध्ये आपण आज काकडीचा शेक केलेला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन क्लिक करा. धन्यवाद.